स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारताची नारीशक्ती, शेतकरी, युवाशक्ती आणि आदिवासींसह मध्यमवर्ग या 4 अमृतस्तंभांना मजबूत करण्याची गरज असून सरकार या दिशेनं काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आदिवासी गौरव दिनानिमित्त झारखंडमधल्या खुंटी इथं आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पंतप्रधानांनी या कार्यक्रमात पीएम जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचा प्रारंभ केला। हे अभियान असुरक्षित आदिवासी समूहांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलं असून 18 राज्यातल्या लोकांना याचा लाभ होणार आहे। सुमारे 24,000 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेत दुर्गम भागात विशेषतः जंगलात वस्ती करून राहणाऱ्या असुरक्षित आदिवासी समूहांना आयुष्यमान भारत, सिकल सेल एनिमिया निर्मूलन, क्षयरोग निर्मूलन, लसीकरण यासह रस्ते आणि दूरसंवाद, वीज, पक्की घरं, पिण्याचं पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य सेवा, पोषण आणि शाश्वत उपजीविकेची साधनं यासारख्या मूलभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत। विकसित भारत की भव्य और दिव्य इमारत का निर्माण करना है तो हमें उसके 4 अमृत स्तंभों को और मजबूत करना होगा, निरंतर मजबूत करना होगा। ये 4 अमृत स्तंभ है क्या? पहला अमृत स्तंभ भारत की हमारी महिलाएं, हमारी माताएं बहनें, हमारी नारी शक्ति। दूसरा अमृत स्तंभ है हमारे भारत के किसान भाई बहन। तीसरा अमृत स्तंभ भारत के नौजवान, हमारे देश की युवा शक्ति। और चौथा अमृत स्तंभ भारत का मध्यम वर्ग। इन 4 स्तंभों जितना मजबूत करेंगे, विकसित भारत की इमारत भी उतनी ही ऊंची उठेगी। विकसित भारत संकल्प यात्रा सैचुरेशन के सरकार के लक्ष्यों को प्राप्त करने का सशक्त माध्यम बनेगी। पीएम जनजाति आदिवासी न्याय महाअभियान विलुप्त होने की कगार पर खड़ी जनजातियां, जिसे हम अब तक प्रिमिटिव ट्राइब के रूप में जानते हैं, उनकी रक्षा करेगा, उन्हें सशक्त करेगा। ये दोनों ही अभियान अमृत काल में भारत की विकास यात्रा को नई ऊर्जा देंगे। पंतप्रधानांनी या कार्यक्रमात मुख्य सरकारी योजनांचा प्रसार सुनिश्चित करण्यासाठी प्रधानमंत्री विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ केला। ही यात्रा लोकसंपर्क, जनजागृती, स्वच्छता सुविधा, आवश्यक वित्तीय सेवा, विद्युत जोडण्या, एलपीजी सिलेंडर उपलब्धता, गरिबांसाठी पक्की घरं, खाद्य सुरक्षा यासारख्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे। याप्रसंगी पंतप्रधानांनी माहिती, शिक्षण आणि संचार व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं। ही व्हॅन जानेवारी 2024 पर्यंत देशातल्या प्रत्येक जिल्ह्याला भेट देणार आहे। या कार्यक्रमात पंतप्रधानांनी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरणाद्वारे 18,000 कोटी रुपयांच्या पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता सुमारे 8 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रदान केला। तसंच सुमारे 60,000 कोटी रुपये खर्चाच्या रेल्वे, रस्ते, शिक्षण, कोळसा, पेट्रोलियम आदींशी संबंधित विविध योजनांचा शिलान्यास आणि लोकार्पणही केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज झारखंडमधल्या खुंटी इथल्या आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं। केंद्र सरकार वंचित समुदायापर्यंत पोहोचण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करत आहे। पीएम अभियान या प्रवासात मैलाचा दगड ठरेल असं राष्ट्रपतींनी सांगितलं। सर्वसमावेशक विकास हा सरकारचा कार्यक्रम असल्याचंही त्या म्हणाल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम जनजाती आदिवासी विकास योजना सुरू करून आदिवासींचं जीवनमान सुधारण्याचं महत्त्वाचं काम केलं आहे असं केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा यांनी आदिवासी गौरव दिन कार्यक्रमात सांगितलं। विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू होत आहे असंही त्यांनी सांगितलं। या अभियानाच्या माध्यमातून जनतेला जोडण्याचं काम होत आहे असंही ते म्हणाले।
सरकार आपल्या दारी या माध्यमातून सरकारचा आवाज समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे आणि ही व्यक्ती विकासाच्या साखळीशी जोडली जात आहे, असं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सांगितलं. आदिवासींच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी दीर्घकाळ संघर्ष केलेले आणि स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभर आज आदिवासी गौरव दिन साजरा होत आहे. नवी दिल्लीत संसद भवन परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आदींनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यानातल्या मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर पंतप्रधानांनी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाला भेट दिली. भगवान बिरसा मुंडा यांचं जन्मस्थान असलेल्या झारखंडमधील उलीहातू या गावातल्या त्यांच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं. बिरसा मुंडा यांच्या जन्मगावाला भेट देणारे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. नंदुरबारमध्ये राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी गौरव दिनाचा राज्यातला मुख्य कार्यक्रम झाला. विकसित भारत संकल्प यात्रेला राज्यपालांनी हिरवा झेंडा दाखवला. भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी बांधवांचा विकास आवश्यक आहे असं सांगत राज्यातला आदिवासी विकास विभाग या दिशेनं चांगलं काम करत आहे असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी योद्ध्यांना वंदन करत त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. तरुणांनी आपली कला आणि संस्कृती तसंच आपली बोलीभाषा टिकवून ठेवावी असं आवाहन राज्यपालांनी केलं. राज्यातले आदिवासी खेळाडू विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चांगलं नैपुण्य मिळवत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी त्यांना सहाय्य केलं जात आहे असं ते म्हणाले. मात्र आदिवासी बांधवांनी नशा करण्यापासून दूर राहण्याची गरज आहे असं राज्यपालांनी सांगितलं. वर्ष 2047 तक विकसित भारत के लक्ष्य प्राप्त करने के लिए यह अत्यधिक जरूरी है कि हम अपने जनजाति भाइयों और बहनों के जीवन में बदलाव लाएं. मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि भारत सरकार और प्रदेश सरकार दोनों आदिवासी भाइयों और बहनों को शिक्षित करने, कौशल प्रदान करने और सशक्त बनाने के लिए मिलकर काम कर रहे हैं. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं. भगवान बिरसा मुंडा रस्ते जोड प्रकल्पातून राज्यातल्या आदिवासी वाड्यापाड्यांपर्यंत रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. सर्वांच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नंदुरबारमधील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहील. तापी बुराई आणि नंदुरबार शहर पाणी प्रश्नी सरकार मदत करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भाषा संस्कृती जोपासण्याचं कामही होत आहे आणि सरकार देखील या आदिवासी समाजाला मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी, इतर समाजाच्या बरोबर आणण्यासाठी विकास करण्याचं धोरण आपल्या सरकारने घेतलेलं आहे. राज्यातील देखील 17 जिल्ह्यातील सर्व आदिवासी पाडे वाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना आपण राबवत आहोत. 5,000 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून 6,000 ते 838 किलोमीटरचं जाळं रस्त्याचं तयार होणार आहे. आश्रम शाळांचं बळकटीकरण आपण करतोय. या कार्यक्रमात आदिवासींचं अंतरंग या आदिवासी विकास विभागानं काढलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. तसंच 2 पोर्टलचं उद्घाटनही झालं. पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या दिलीप गावित या आदिवासी धावपटूला राज्यपालांच्या हस्ते 5 लाख रुपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला. स्वातंत्र्य लढ्यातल्या आणि राष्ट्र निर्मितीतल्या आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचं अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी आजपासून 26 नोव्हेंबरपर्यंत देशभरात आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झालं. आदिवासी विभागाच्या 7ही विभागातून 5 रथ यात सहभागी होणार आहेत. राज्यभरातल्या सुमारे 32 आदिवासी कलापथकांचं सादरीकरण होणार आहे. आदिवासी जीवन, कला आणि संस्कृती यावर आधारित आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडून प्रदर्शित आदिवासी लघुपट महोत्सव देखील यावेळी होत आहे.
विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आदिवासी जिल्ह्यांना अग्रक्रम देण्यात आला असून देशातल्या 70 जिल्ह्यांचा यात समावेश आहे। यात महाराष्ट्रातले नंदुरबार, गडचिरोली, पालघर, नाशिक आणि नांदेड हे जिल्हे आहेत। विकसित भारत यात्रेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात 17 उपक्रम राबवण्यात येणार असून गडचिरोली जिल्ह्याकरता 5 अतिरिक्त उपक्रम समाविष्ट करण्यात आले आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या ननाशी इथं आज आदिवासी गौरव दिनाचं औचित्य साधत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेचा प्रारंभ झाला। विविध मोहिमांद्वारे शासनाच्या योजना वंचित नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। या योजनांच्या माध्यमातून नागरिकांनी स्वावलंबी व्हावं यासाठी योजना राबवण्यात येत असल्याचं पवार यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारती पवार यांनी स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नांदेड जिल्ह्यात किनवट इथं विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ झाला। 2047 साली भारतीय स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करत असताना भारताचा समावेश विकसित देशांच्या यादीत असेल हे ध्येय समोर ठेवून पंतप्रधानांनी या यात्रेचा संकल्प केला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। या यात्रेद्वारे विविध विकास योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील असं ते म्हणाले। गडचिरोली जिल्ह्यात पोटेगाव इथं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ झाला। विविध योजनांद्वारे लाभार्थ्यांपर्यंत त्यांना स्वावलंबी करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचं आत्राम यांनी यावेळी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोरगरिबांचे नेते असून गोरगरिबांच्या कल्याणाची त्यांना कळकळ आहे। सरकार आपल्या दारी या मोहिमेमुळे विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत असल्यानं आता ते विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर, विद्युत मीटर यासह अन्य साहित्यांचं वाटप करण्यात आलं। पालघर जिल्ह्यातही धनसार इथं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विकसित भारत संकल्प यात्रेची सुरुवात झाली। केंद्र शासनाच्या विविध योजनांना लाभलेल्या यशाबद्दल त्यांनी यावेळी उपस्थितांना माहिती दिली। तसंच या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। आयुष्यमान भारत योजनेतल्या लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डाचं वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं। पालघर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा ठिकठिकाणी काढण्यात येणार असून त्या दृष्टीनं जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे। आदिवासी गौरव दिवसाच्या अनुषंगानं आदिवासींच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा धांडोळा घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार संतोष माळकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। सर नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। आदिवासी हे नेहमीच उपेक्षित राहिलेत आतापर्यंत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांची भूमिका आश्वासक ठरते असं तुम्हाला वाटतं का सर? नक्कीच मागच्या 9 वर्षामध्ये जो काही बदल या सगळ्या प्रकरणात आपल्याला दिसून येतो तो बदल अतिशय सकारात्मक असा बदल आहे। सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आरूढ झालं आणि त्यानुसार विकासाची दारं ही समाजातील प्रत्येक स्तरासाठी खुली होतील याकडे लक्ष देण्यात आलं आणि अशा वेळेस आदिवासी समाज हा विकासापासून कसा वंचित राहील हे त्यांनी म्हणजे विकास त्यांच्या दारापर्यंत जाईल, ते विकास त्यांना त्याचे लाभ मिळतील हे सगळं बघितलं गेलं आणि आज त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसत आहेत। मगाशी बातम्यांमध्ये उल्लेख झाला की आदिवासी तरुण हे स्पर्धेमध्ये म्हणजे खेळामध्ये पुढे येताना दिसतात। हळूहळू स्पर्धा परीक्षेतही ते पुढे येतील एवढं निश्चित, कारण त्यांच्यासाठी सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत आणि त्या योजना याचा लाभ त्यांना होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की केंद्र सरकार विविध योजना आपण आता सांगितलं त्यानुसार केंद्र सरकारने विविध योजना आणल्या, त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत आदिवासी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात की नाही हे महत्त्वाचं असतं आणि आता या योजनांचे लाभ हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतायत। फार मोठ्या प्रमाणात नाही पण त्याची सुरुवात झाली आणि ही सकारात्मक बाजू आहे आणि त्या बाजूकडे आपण लक्ष दिलं पाहिजे।
आज केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा राज्याच्या योजना असतील, म्हणजे मगाशी उल्लेख झाला तर तो उल्लेख होता रस्ते जोडणी योजना, भगवान बिरसा मुंडा रस्ते जोडणी योजना. या योजनेचे परिणाम असे झालेले आहेत की दुर्गम भागामध्ये जे आदिवासी पाडे आहेत, जे कधी रस्त्याने जोडले गेलेले नाही आहेत, आज मी काही भागात फिरलेलो आहे, मोखाडा म्हणा किंवा जव्हार म्हणा, तर त्या ठिकाणी निदान सुरुवात झालेली आहे रस्त्यांची या दुर्गम पाड्यांना जोडण्याची. यापूर्वी ते कधी दिसलं नव्हतं, आता निदान दिसतंय आणि हा खूप सकारात्मक बदल आहे. तर मुळामध्ये कुठलाही समाज जो उपेक्षित असेल त्याची दखल घेतली जाणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. नक्कीच. म्हणजे आदिवासी गौरव दिवस सुरू करणं हीच मुळात त्यातून एक चांगली सुरुवात आहे. अगदी संस्कृती जपत म्हणा, पर्यावरणाचा तोल राखत जो विकास साधला जातो तोच खरा आर्थिक विकास असतो. बरोबर. या दृष्टीनं आदिवासींच्या आर्थिक विकासासाठी काय पावलं उचलली जात आहेत असं तुम्हाला वाटतं? आदिवासींचा विकास हा निसर्गाशी जोडण्याचा एक विलक्षण प्रयोग आपल्या देशात होतोय असं मला वाटतं. आपल्या देशामध्ये गेल्या 5 वर्षात वनक्षेत्र हे 23% वाढलेलं आहे. म्हणजे जंगलं वाढतायत, ती कमी होत नाहीयेत. आणि अशा वेळेस आदिवासी जो प्रामुख्याने जसं घर जंगलात असतं, तर त्याचा विकास हा त्या जंगलाशी निगडीत असायला हवा, हे महत्वाचं आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातून प्रयत्न होत आहेत आणि तेही त्याची संस्कृती जपत. उदाहरणच द्यायचं झालं तुम्हाला तर एक साधं उदाहरण देतो. आपल्याकडे नंदुरबार असेल किंवा अगदी मोखाडा जव्हार इथे असेल, तिथे नाचणी हे पीक आदिवासी घेतात. आता नाचणी ही त्यांच्या भागात म्हणजे डोंगराळ भागात होणारी नाचणी ही अतिशय सकस अशी नाचणी असते आणि आदिवासी त्याचं पीक फार चांगलं घेतात आणि ती जी कला आहे ती त्यांना अवगत आहे. आता ही नाचणी तिला आता प्रचंड शहरातून मागणी यायला लागलेली आहे आणि अशा वेळेस आदिवासींकडे तयार होणारी ही नाचणी जर योग्य नियोजन झालं, रस्ते उपलब्ध झाले, तर ती शहरात पोचेल आणि निश्चितच त्यातून त्यांना आर्थिक लाभ मिळेल. हे मी तुम्हाला एक पहिलं उदाहरण दिलं. अशा विविध प्रक्रिया आहेत. मध गोळा करणं आहे, तेंदूची पानं गोळा करणं आहे, जे हे व्यवसाय थेट निसर्गाशी निगडीत आणि त्यामध्ये आदिवासींचा सहभाग असलेले व्यवसाय आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध नव्हती आणि काही ठिकाणी म्हणजे काही राज्यांमध्ये, झारखंड वगैरे या राज्यांमध्ये जर तुम्ही बघाल तर तिकडची लोक आठवड्या बाजारामध्ये येऊन, आपल्याकडेही आठवड्या बाजारामध्ये येऊन ते विकतात. पण त्याचं मूल्यमापन कसं केलं जावं, त्याची गुणवत्ता कशी निश्चित केली जावी आणि ती लोकांपर्यंत प्रभावीपणे कशी पोचवली जावी, यासाठी जे शिक्षण आवश्यक असतं ते शिक्षण या विविध योजनांच्या अंतर्गत, केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत आदिवासींना देण्यात येते. आणि तुम्हाला एक अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो की या सगळ्या कामांमध्ये आदिवासी स्त्रिया या फार असतात आणि त्या मुख्य म्हणजे या सगळ्या ह्याच्यात खूप इंटरेस्ट घेतात आणि त्यांच्याद्वारे एक आदिवासी कुटुंब हे सक्षम होत असतं. मगाशी आपण राज्यपाल बैस यांचं एक वाक्य ऐकलं, ते आपल्या भाषणात म्हणाले की आदिवासींनी व्यसनांपासून दूर राहावं. हे सत्य आहे, पण मी त्या भागात फिरलोय, मला माहिती आहे की आदिवासी पुरुष हे मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी जातात. अशा वेळेस एक आदिवासी स्त्री ही खंबीरपणे उभी राहते आणि आपलं घर कुटुंब चालवते. अशा वेळेस त्या स्त्रीला व्यवसायाचे विविध मार्ग दाखवून, तिच्यामध्ये कौशल्य निर्माण करून, तिला पुढे आणून त्याच्याद्वारे आदिवासी कुटुंबांचा विकास हे लक्षात आणणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं ही खरंच मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं सरकार ते करते. कुठलाही सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्याच्यामध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधा हे अत्यंत महत्त्वाचे घटक असतात. आदिवासींना याचा लाभ व्हावा म्हणून सरकार काय करते वाटतं तुम्हाला? नक्कीच. म्हणजे एक उदाहरणच देतो की करोनाच्या काळामध्ये आपल्याला आरोग्य सुविधेचं महत्त्व काय हे कळलं. करोनाची जी लस तयार करण्यात आली, ती लस अगदी दुर्गम
आदिवासी पाड्यांपर्यंत जाऊन तिथे त्या आदिवासींना देण्यात आली. आता हा एक मार्ग होता. त्यातून सरकारला कळलं की त्या दुर्गम भागामध्ये जिथे रस्ते नाही आहेत, तिथे पोचणं कठीण आहे, तिथे कसं जाता येईल त्या दृष्टीने प्रयत्न झाले. आतापर्यंत प्रयत्नही नव्हते, आता त्या दृष्टीने प्रयत्न सुरू तरी झाले. ही एक सकारात्मक बाजू आहे. मग करोनाच्या काळातलं लसीकरण आणि आता त्या लसीकरणात आलेले अडथळे किंवा विघ्न हे लक्षात घेऊन आरोग्य सुविधा ह्या जास्तीत जास्त आदिवासींपर्यंत कशा पोहोचवल्या जातील हे बघणं आता सरकारने निश्चित केलेलं आहे. आणि त्याद्वारे विविध आरोग्य योजना तयार करण्यात येत आहेत. मग त्या योजना प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत कशा जातील यासाठी मग ग्रामसेवकाच्या धर्तीवर काही आरोग्य सेवक नेमायचे का याचाही विचार सुरू झालेला आहे. आणि ज्या वेळेस या योजना पूर्ण होतील त्यावेळेस असे आरोग्य सेवक हे आदिवासी पाड्यांमध्ये दिसतील. ज्यावेळेस रस्त्यांनी हे पाडे जोडले जातील त्यावेळेस ते अधिक सुगम होऊन जाईल. तर ते पीएम जनजाती आदिवासी न्याय अभियान आजच सुरू झालं, 24,000 कोटी रुपयांचं. ते देखील याचाच एक महत्त्वाचा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी देशाच्या विकास प्रवासात कोणीही अगदी म्हणजे दुर्गम भागातले आदिवासी मागे राहू नयेत या दृष्टीनं सरकार कोणते उपक्रम राबवते असं तुम्हाला वाटतं? मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य नरेंद्र मोदी यांचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग विकास हा अगदी पिछड्या जातीपर्यंत पोचवणं हे त्यातलं लक्ष आहे. आणि अशा पिछड्या जातींमध्ये अर्थातच आदिवासी देखील येतात. मग त्यांच्यापर्यंत विकास पोचवायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज सरकारने अनेक योजना तयार केलेल्या आहेत. म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं केंद्र वनधन योजना, राज्य आदिवासी कर्ज योजना, त्यानंतर पीएम जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, अशा योजना तयार झालेल्या आहेत. आणि त्या योजना प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत पोचवण्याची कामं सुरू झालेली. मी असा दावा करत नाही की हे 100% होत आहे, पण निदान 40-50% त्याची सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत आपण बघत होतो की अशा योजना कागदावर बऱ्याच लिहिल्या गेल्या, तयार झाल्या, पण त्याचा लाभ प्रत्यक्ष आदिवासींना झालाच नाही. नाहीतर 70 वर्षांच्या काळामध्ये या आदिवासी जमाती या पिछड्या राहिलेल्याच नसत्या. पण आता त्या अनुषंगाने त्यांच्या विकासासाठी या विविध योजना सरकारने आणल्या आहेत, तयार केलेल्या आहेत, त्या कार्यान्वित झालेल्या आहेत. आणि हळूहळू त्या लोकांपर्यंत आदिवासी जनतेपर्यंत पोचतील आणि त्यांना त्याचा लाभ होईल. अजून एक महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की योजना तयार होतात त्या अगदी खूप चांगल्या असतात, मोठमोठ्या बातम्याही होतात, पण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होते का तर ती होत नाही. ज्यावेळेस विकास कामांसाठी आलेला पैसा हा प्रत्यक्ष लाभार्थींपर्यंत जात नाही हे आपण बघितलं. पण जनधन जनधन खाती जी उघडली गेली त्याद्वारे आता तो पैसा अगदी थेट शेतकऱ्यांपर्यंत, गरिबांपर्यंत, कष्टकऱ्यांपर्यंत जातोय. त्याचाही मोठा फायदा आदिवासींना होणार आहे. पण एक गोष्ट यात लक्षात ठेवली पाहिजे की कुठलाही विकास हा अगदी थेट आपल्याला आज केला तर उद्या दिसत नाही. त्यासाठी काही कालावधी जावा लागतो आणि मला वाटतं काही कालावधीनंतर हा विकासही आपल्याला दिसेल. सर, तुम्ही आज इथे आलात आणि अत्यंत मोलाचं तुमचं निरीक्षण नोंदवलं, याबद्दल आपले फार मनापासून आभार. धन्यवाद.